बटाट्याची साल आणि लसूण सोलण्याचं काम किचकट वाटत असेल, एक युक्ती वापरून पाहूया. फळे आणि भाज्या सोलणे कधी कधी कंटाळवाणे आणि अवघड वाटते. लसूण, बटाटा, टोमॅटो सोलताना खूप वेळ जातो आणि हे काम किचकट वाटते. शिवाय ऐनवेळी हे काम लवकर आटोपत नाही. या वेळखाऊ आणि किचकट कामामुळे स्वयंपाकाचा वेळ वाढत जातो. हात न लावता लसूण सोलण्याची आपण गरम पाण्याचा वापर करू शकता. यासाठी एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाणी कोमट झाल्यानंतर त्यात लसूण मोकळा करून घाला. या पाण्यात थोडं बेकिंग सोडा घाला. 10 मिनिटांसाठी या पाण्यात लसूण भिजत ठेवा. पाण्यात भिजल्यामुळे लसणाच्या पाकळ्या मऊ होतील. नखांचा वापर करण्याऐवजी 2 बोटांच्या मध्ये पकडून चिमटीने आपण लसूण सोलू शकतो. बटाटे सोलणे तसं वेळखाऊ काम. बऱ्याचदा उकडलेले बटाटे साल लवकर निघत नाही. बटाटे उकडल्यानंतर आपण काही वेळ थंड जागेवर ठेवतो. नंतर बटाटे सोलतो. कारण गरम बटाटे सोलताना हाताला चटके बसू शकतात. यासाठी बटाटे उकडल्यानंतर एका बाउलमध्ये बर्फाचे पाणी घ्या. त्यात उकडलेले 2 बटाटे घालून ठेवा. यामुळे चटके न बसता काही मिनिटात किलोभर बटाटे सोलून निघतील. टोमॅटो सोलणे खूप सोपे होईल. एका सुरीने टोमॅटोच्या स्टेम भागावर X हा निशाण करा. नंतर एका बाउलमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवा. उकळत्या पाण्यात 2 मिनिटांसाठी टोमॅटो ठेवा. 2 मिनिटांनंतर त्यातून टोमॅटो बाहेर काढून एका थंड पाण्याच्या बाउलमध्ये ठेवा.